आम्ही नायगाव विधानसभा मतदारसंघाची नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 1 महिन्यापूर्वीच आम्ही कोलंबी इथं नारे फोडून त्या ठिकाणी प्रचाराला आणि लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। स्टार्टिंगला सगळ्याचे आशीर्वाद घेऊन सगळ्याचं मनोगत ऐकून आणि पक्षाकडे सुद्धा आम्ही ती भूमिका मांडून ठेवणार आहोत। त्यानंतर आमचा निर्णय आम्ही घेणार आहोत। भाजप आणि काँग्रेसची इथं आमदार झालेले आहे। आता मतदारासमोर आपला प्रामुख्याने कोणता मुद्दा आहे? विकासाचा मुद्दा आहे। आता नायगाव तालुक्यामधला विकासाचा मुद्दा आमचे बारूचं धरण हे 12 महिने भरलं पाहिजे। जे 300-350 TMC पाणी गोदावरी नदीतून आमच्या खाली आंध्र प्रदेशमध्ये जाते ते जर लिफ्ट करून आमच्या बारूत असेल किंवा इतर वर्त लिंबोटी असेल किंवा नायगाव तालुक्यामधले असे कित्येक तळे आहेत त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं हरित क्रांती त्या ठिकाणी होऊ शकते। तो एक मुद्दा त्या ठिकाणी माझा प्रामुख्याने विकासात राहणार आहे। दुसरा आपला 5 स्टार MIDC आपल्या कृष्णगिरीत आहे। त्या 5 स्टार MIDC मध्ये नवीन उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे आणि नवीन उद्योग घेऊन त्या ठिकाणी आपल्या भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना ज्यांना जे शिक्षण पाहिजे ते सुशिक्षित बेरोजगार आपल्या तालुक्यात आहेत पण ते एवढं जवळ असून उद्योग खूप कमी असल्यामुळं ते उद्योग तिथे आणणे आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे हा एक प्रामुख्याने माझा विषय आहे। पक्षाने जर तिकीट तुम्हाला दिले तर आपला अजेंडा काय असणार आहे? आता मी सांगितले 2 विषय आहेत विषय महत्वाचे आणि दुसरे विषय म्हणजे पक्षातले कार्यकर्ते जे आज खूप वाऱ्यावर सुटलेले आहेत। कुठल्याही पक्षातल्या कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी मान सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी भेटत नाही असं सगळ्या कार्यकर्त्याचं मत आहे आणि त्यांचं मत जरी असलं तर आपल्याला सगळ्याला बघायला भेटतं की सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिकचे तर त्यांनी निवडून येण्यापुरतं त्यांचा त्या ठिकाणी वापर केला आणि आज ते सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील बूथ प्रमुख असतील त्या ठिकाणी पक्षामधले ज्या पदावर सगळे पदाधिकारी त्यांच्यापासून आज दूर त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी नवीन जे पदाधिकारी घेतलेत ते फक्त आणि फक्त त्यांनी ऐकण्यापुरतेच पदाधिकारी त्यांनी घेतलेत। लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की काल परत मी व्हिडिओ बघितला की आमच्या तालुक्याचे अध्यक्ष फादर काँग्रेसचे इथले नायगावचे एक बनियान शर्ट काढून सगळं काढून बनियानीवर आमच्या राजेश पवारच्या प्रचाराचे साहित्य त्यांच्या कार्यालयामध्ये उतरताना मी त्या ठिकाणी बघितलेले आहे। म्हणजे असे पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून जर पक्षाचं त्या ठिकाणी वाढत असेल तर मला वाटत नाही की त्याच्याने पक्ष वाढते। पक्षात कार्यकर्त्याचा मान सन्मान झाला पाहिजे। त्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीचं मान सन्मान त्या पद्धतीचं त्यांचं काम त्यांच्याने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। पक्षातले कार्यकर्ते काय माझ्या घरचं काम करायला पक्षाचं काम त्या ठिकाणी वाहतूक करायला त्या ठिकाणी पक्षातले कार्यकर्ते नाहीत। पक्षाचा सन्मान कार्यकर्ता सन्मान मी करणार आहे आणि म्हणून मला तोही अजेंडा त्या ठिकाणी आहे। आपण मतदारसंघामध्ये अनेक गावात भेटी दिलेल्या आहेत। लोकांची चर्चा करताना लोकांची नेमके कोणते प्रश्न आहेत? आता प्रामुख्यानं आता मतदारसंघामध्ये गेल्यावर खूप गावामध्ये खूप विकास त्या ठिकाणी शिल्लक आहे। मला आश्चर्य वाटतं की 3,500 कोटी रुपये येऊन सुद्धा काही गावामध्ये काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे आश्चर्य असतं। मी मांडणीमध्ये गेलो होतो काल पोरा मांडणीमध्ये आता गुडघे चिकन त्या ठिकाणी जावं लागलं। मी मुस्तापूरला गेलो होतो मुस्तापूरला 30 परिस्थिती त्या ठिकाणी होती। मी मुस्तापूरला अशोकराव चव्हाण साहेबांना स्पीकर फोन ऑन करून सांगितले साहेब माझ्यासमोर 100 कार्यकर्ते माणसं बसलेत तिथं रोड नाही सगळ्या बायांना गुडघ्यातले चिकन जावं लागते तुमचा निधी द्या। त्यांनी लगेच 10 लाखात निधी त्या ठिकाणी देण्याचं काम केलंय आणि मग विकास कोणाच झाला कोण्या गावात झाला हा थोडा आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी पडतो। ज्यावेळेस आम्ही फिरायला गेलो खूप विकासाचे प्रश्न प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। निराधारचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या माता बहिणी ज्यांनी रोजगारासाठी त्यांच्या महिला मंडळाच्या माध्यमातून जे काम करतात त्यांच्याकडे आजपर्यंत कोण लक्ष दिलं नाही। तो एक खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्या माध्यमातून खूप मोठा उद्योग त्यांना भेटू शकतो। अशा अनेक प्रश्न आहेत त्या आपण त्या प्रश्नावर काम करू शकतो। आपल्याकडे 2 प्रस्थापित उमेदवार मोठे आहेत लोकांनी त्यांना डावलतील तुम्हाला स्वीकारलं असं वाटतं? आजपर्यंत प्रस्थापित नेत्यांना लोकांनी डावल्याचं काम त्या ठिकाणी आजपर्यंत केलेलं आहे। जो कोणी पैशाची भाषा मस्तीमध्ये येऊन बोलतो त्या लोकांना आजपर्यंत त्या नेत्याला लोकांनी जागा दाखवलेली आहे आणि पैशावर जर राजकारण झालं असतं तर या देशामध्ये अडाणीचे आणि अंबानीचे सगळेजण त्या ठिकाणी आमदार आणि खासदार झाले असते। पैशात जोरावर लोक किती त्यांना हे करतील मला वाटत नाही। 100% लोक त्यांना त्या ठिकाणी यश नाकारतात। 20 जनतेचा प्रतिसाद असताना सुद्धा आपण घोषणा केली। 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 20 जनतेचा प्रतिसाद
जनतेचा प्रश्न. जनतेनं तर मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही घोषणा करा की तुम्ही उमेदवार द्यावं, तुम्ही पाहू यासाठी घोषणा केली. मी उमेदवार आहेच म्हणून मी घोषणा केली, मी पक्षाकडून मागतो म्हणून घोषणा केली. आणि ज्या वेळेस पक्षाकडनं भेटलं नाही त्यावेळेसचा आपण निर्णय सगळ्यांना साक्षी ठेवून केला पाहिजे. काही काही निर्णय आजच जाहीर करणं किंवा भविष्य आजच सांगणं शक्य होणार नाही. मी पक्षाकडे मागणी केली, निश्चित पक्षही त्याचा विचार करेल असं मला वाटतं. नाहीच केला तर मग त्यावेळेसचा निर्णय त्यावेळेस घ्यावा लागेल. आज जे सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात आणि म्हणजे उपस्थितांना आपण सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. तर एकूणच काय सांगाल या सभेच्या संदर्भात? 89 नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षापासून सामान्यातला कार्यकर्ता असेल, पक्षातला कार्यकर्ता असेल, सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता असेल आणि सामान्यातले सामान्य मतदार असतील, जी लोक एखाद्या माणसाला मतदान करून आमदार करतात, त्या सगळ्या लोकांची स्थिती सध्याच्या घडीमध्ये अत्यंत वाईट आहे. इथे समन्वयाची भूमिका न घेता, विकासात्मक भूमिका न घेता, सगळ्यांना मिळून मिसळूनची भूमिका न घेता एकाधिकारशाही चालवण्याचा प्रयत्न सध्याच्या आमदारांनी केलेला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची एकंदरीत कुचंबना केलेली आहे. सगळे सामान्य कार्यकर्ते, सगळे गरीब घरातील कार्यकर्ते, तळागाळातील कार्यकर्त्यांनी यांच्यासाठी जीवाचं रान केलं. आपलं घर बघितलं नाही, आपला संसार बघितला नाही, आपली कामं बघितली नाहीत व्यक्ती. एवढं जीवापाड प्रेम केल्यानंतर कार्यकर्त्यांची जमात मला संपवायची आहे असं वक्तव्य आमदारांना करणं निदान शोभत नाही असं तरी मला वाटते. तर 89 विधानसभा आपल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती निधी झालेला आहे आणि आपण बऱ्याच प्रमाणावरती परिसरामध्ये पाहणी केलेली आहे. तर विकास हा निश्चित आहे का, केवळ कागदोपत्री आहे असं? नाही, विकासासाठीच त्यांना निवडून दिलेला आहे. जनतेने तुम्हाला आमदार करून एक संधी उपलब्ध करून देईल की लोकांचं काहीतरी तुम्ही चांगलं करा. पण 3,500 कोटीचा विकास केला, 3,500 कोटीची कामं आणली आणि कार्यसम्राट आमदार म्हणून ज्या पद्धतीने चालू आहे तुम्ही पाहू शकता. मी तर पाहिलेलं आहे कामाची क्वालिटी आहे ती अत्यंत निकृष्ट आहे. मागेच नागठाण्याच्या सरपंचाचा व्हिडिओ आला होता प्रतिनिधीचा. 1 कोटीचं काम आहे, 30 लाखामध्ये काम केलेलं आहे. हे माझं म्हणणं आहे, तिथल्या खूप सरपंचाचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत विकास हा जनतेचा करण्यापेक्षा, विकास हा मतदारसंघाचा करण्यापेक्षा आमदारांनी स्वतःचाच जास्त विकास करून घेतला आणि आपल्या बाजूला जी काही चेलेचपाटे आहेत त्या चेलेचपाट्यांचं घर भरण्याचं काम त्यांनी केलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे. विकासाच्या नावाने इथे भ्रष्टाचार झाला असं म्हणता येईल का? 100% विकासाच्या नावाखाली शासनाचा पैसा जो लोकांचा जीएसटीतून 1-1 रुपये मेहनतीतून शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होतो, तो पैसा विकासाच्या नावाखाली अत्यंत सर्रासपणे लुटण्यात आला म्हणण्यासाठी काय हरकत नाही. 3,500 कोटीची जर कामं झाली असेल तर 89 नायगाव विधानसभा मतदारसंघ नंदनवन झाला असता. पण आज काही गावामध्ये जात असताना गुडघ्या इतका चिखल आहे. काही गावामध्ये क्वालिटी तुम्ही बघितली असेल तर पूल खाली आहे, रस्ता वर आहे. म्हणजे एकंदरीत काय चालू आहे? गुत्तेदाराला जर फोन केले की बाबा काम चालू आहे तर गुत्तेदार म्हणते तुला काय करायचं करून घे. म्हणजे एकंदरीत नायगाव विधानसभा मतदारसंघ हा लोकशाहीवर चालतो की हिटलरशाहीवर चालतो हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामुळे एवढं मोठं ही सहविचार सभा जिथे आयोजित करावी लागली आणि सामान्यातला कार्यकर्ता म्हणजे शिवराज पाटलांना सगळ्या कार्यकर्त्यांना पुढे करावं लागलं. ही परिस्थिती आहे ना. विद्वान आमदार म्हणतात आज घडीला मांजरम सर्कलची काय परिस्थिती आहे? हे पहा, 2014 त्यांनी निवडणूक लढवली, 2017 मांजरम जिल्हा परिषद लढवली. मी तुम्हाला पहिले सांगितलं की इतके कोटी आले तितके कोटी आले हे सांगण्यापेक्षा मांजरममध्ये जाऊन प्रत्येकानं बघितलं तर कळलं की किती पद्धतीचा विकास झाला आणि कसा झाला. मी सांगितलं निकृष्ट कामं आहेत. एकंदरीत मांजरमधले लोकांसुद्धा आता खूप नाराज आहेत. मांजरमधूनच त्यांचा उदय झाला. 2017 जिल्हा परिषदला 8,178 मतांनी त्यांना यश मिळालं आणि त्या यशाचं श्रेय त्यांना पुढे विधानसभेला कामी आलं. पण ज्या पद्धतीनं जी भावना लोकांमध्ये होती, जो विश्वास लोकांनी त्यांच्यावर दाखवला होता, त्या विश्वासासाठी ते सपशेल अपयशी ठरलेत असं म्हणायला काही हरकत नाही. कदाचित जर शिवराज पाटील फुटाळकर यांना उद्याच्या विधानसभेची जर उमेदवारी भेटली पक्षाकडून तर आपली प्रतिक्रिया काय? हे बघा, शिवराज पाटील पक्षाकडे उमेदवारी मागणारच आहेत आज तिथे त्यांनी जाहीर केलं. पक्षातले कार्यकर्ते आम्ही सगळे म्हणतो की पक्षाकडे आपल्याला उमेदवारी मागायची. पण तुम्ही पाहिला तर शेवटी ही लढाई लोकांच्या हातातली आहे. सेनापती जरी आपण असलो तर सेना ही जनता असणार आहे. त्यामुळे जनता ठरवणार आहे कोणाला आमदार करायचं. आणि जर पक्षाने संधी नाही दिली, पक्षानं जर उमेदवारी शिवराज पाटलांना नाही दिली
तर सगळे कार्यकर्ते एकंदरीत तिन्ही तालुक्यातले कार्यकर्ते नायगाव उमरी धर्माबादमध्ये आम्ही बसू, त्यावेळेस उचित निर्णय घेऊ. आज ते काही योग्य सांगणं शोभणार नाही.